भगवान् वाच मया वेश्य मनो ये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमामतः। तरी अस्तु गिरीच्या उपकंठी रिगारिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गा वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडसुता तैसी निज नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकिलिया सागरो जैसा मागितया यावे अनिवारो ये गंगेची आपडी भारो प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिय सहित मज माझी सुनी चित्त जे राती दिवोन म्हणत उपासिती याही परी जे भक्त आपण पे मज देत हेच मी योगयुक्त परमानी। भगवान म्हणाले की अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून नित्य समाहित झालेले परम श्रद्धेने युक्त असलेले जे भक्त माझी व्यक्ताची उपासना करतात त्यांना मी अतिउत्तम मानतो, युक्ततम मानतो। अरे अर्जुना, अस्ताचलाच्या जवळ म्हणजे पश्चिम दिशेला प्राप्त झालेल्या सूर्यबिंबाच्या मागोमाग ज्याप्रमाणे सूर्याची किरणे जातात त्याचप्रमाणे सर्व इंद्रियासहित माझ्या ठिकाणी चित्त लावून जे भक्त ही रात्र आहे अथवा दिवस आहे असा विचार मनात न आणता माझी उपासना करतात, ज्याप्रमाणे श्री गंगामाई समुद्रात प्राप्त झाल्यानंतरही तिच्या मागील पाण्याचा प्रचंड लोट येतच राहतो, त्या गंगामाई सारखे भक्ताच्या ठिकाणी माझ्याविषयी पूर्ण प्रेम असूनही पुन्हा पुन्हा प्रेमभाव अधिक वाढत जातो। रात्र आणि दिवस असे कालाचे काही स्मरण न करता जे सर्व इंद्रियासहित माझ्या सगुण रूपाची पुष्कळ काळ दृढ अंतःकरणाने माझे चिंतन करतात, या प्रेमाने जे भक्त आपली सर्वस्व मला अर्पण करतात तेच सर्वश्रेष्ठ आणि योग संपन्न आहेत असे मी मानतो। बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे नागपंचमी या सोमवारावर अनुष्ठानाची परंपरा 1964 सालापासून सुरू झालेली आहे। सद्गुरू जनार्दन स्वामीचा तपश्चर्याचा काळ अनुष्ठानातच गेला
आपल्याला जे कळलं तेच आपण दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याकडून करून घ्यावं. यजन याजन अध्यापन अध्यापन अध्ययन अध्यापन. दुसऱ्याला सांगावे वाट सांगे त्याच्या पुण्यानाही पार होतो उपकार अगणित. म्हणून जनार्दन स्वामींनी 16 वर्षाच्या अनुष्ठानानंतर श्री क्षेत्र पिनाकेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि अनुष्ठान सुरू केलं. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी सुमुहूर्तावर. श्रावण मास सर्वांना माहिती आहे. कालची अमावस्या झाली का लोक म्हणतात उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. मग कोणी व्रत करतं, कोणी पारायण करतं, कोणी अनुष्ठान करतं, कोणी एक भुक्ती राहतं, कोणी फलाहार करतं, कोणी आणि सर्वसामान्य केस काढत नाही, दाढी करत नाही, केस वाढतात, कोणी पायात चप्पल घालत नाही वगैरे वगैरे काय जे व्रत करतात ते. श्रावण मास हा भगवान शंकराचा मास. भगवान शंकराची भक्ती, याचा अर्थ दुसरी भक्ती करू नये असं नाही. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण मास. ज्याला जे आवडतं ते दिलं की तो जसा खुश होतो, असं मानवी स्वभाव आहे. तसा भगवंताचा सुद्धा विशेष प्रकारचा स्वभाव आहे आणि त्यानुसार हा श्रावण मास आहे. या ठिकाणी या श्रावण मासाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात अनुष्ठानासाठी. सर्व अनुष्ठानार्थी गुरुबंधू 4 जिल्ह्यातून, 7-8 तालुक्यातून, जालना, संभाजीनगर, नगर, अहिल्यानगर वगैरे वगैरे, इकडं पेठ, सुरगाणा, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, गावातून, इकडं मलकापूर, विदर्भातून काही आलेत. सर्वांना, सर्व अनुष्ठानार्थ्यांना धन्यवाद आहे. त्या मातापित्यांना नमस्कार आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. माधुगिर बाबाचा जय जनार्दन आहे व्यासपीठावरून. सर्व विश्वात्त मंडळ, भक्त मंडळ, महिला मंडळ, विशेषतः तरुण सद्गुरू जनार्दन स्वामी भक्त मंडळाचं सर्वांना आणि सर्वांना माधुगिर बाबाचा नमस्कार आहे. तुम्हाला धन्यवाद पण आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन पण आहे. भे भगवान श्री वयोवृद्ध परशुरामगिरजी महाराज, ज्यांच्या आवाजानं आपण मंत्रमुग्ध होतो. गुरुमाऊलीचा कृपा प्रसाद जर तुम्हाला हा रस पाहायचा असेल तर आमचे श्री संतोषगिरजी महाराजाच्या मुखातून आणि भजनाचं रसामृत निघतं द्यावं. किती गोड असे भजनं आहेत. चांगले चांगले विशारद लोकांनी सुद्धा मान्य केलं ही आवाजाची देणगी असते, पण तिला स्वरामध्ये बसवणं, रसुदीर्घामध्ये बसवणं, आलापामध्ये बसवणं, तालामध्ये बसवणं, याला फार महत्त्व आहे. हे शास्त्र आहे. अथर्ववेदाचाच दुसरा भाग आहे ते गायन. आणि म्हणून गुरुमाऊलीची कृपा तुम्हाला पाहायला मिळते. सद्गुरू जनार्दन स्वामींचे नुसतं म्हणलं तू भजन म्हण, काय ताकद आहे महाराज शब्दामध्ये, काय सांगायला पाहिजे. नुसतं तू प्रवचन कर असं म्हणलं तरी पुष्कळ आहे. म्हणले तू प्रवचन कर पण केलंच नाही, तू प्रवचन पण केलंच नाही, सहज तोंडातून शब्द निघून गेला, सहज बोलणे ही तो उपदेश आहे, तुला बोलता येणार नाही, असं पण घडलेलं आहे. आणि म्हणून देव सद्गुरू जनार्दन स्वामीच्या महानिर्वाणानंतर संन्यास घेतलेले श्री संतोषगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज हे दोन्ही सहयोगी आहे. शिवगिरी महाराज नंतर आणि श्री जयरामगिरीजी महाराज त्रिकाल पूजा करतात भगवान शंकराची. पूजामध्येच वेळ जातो त्यांचा दिवसभर, कारण त्यांनी ऐकले पूजा सत्यमंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम.
कर्त्याची 3 प्रकारचे मार्ग सांगितले आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. काही मंडळी संतांना किंवा देवाचे कर्माला प्राधान्य देतात, यज्ञ याग वगैरे वगैरे. स्वतः उपासना कमी करतात पण कर्माला प्राधान्य देतात. कोणी कोणी उपासनेला कमी प्राधान्य देतं, कर्माला प्राधान्य देतं, अध्ययन करतात. जसं आता श्री श्रवणगिरीजी महाराज श्रीमद तुळशीकृत रामायणाचा अभ्यास करून आता आदिवासी भागामध्ये या भागामध्ये प्रचार करतात. तिन्ही पाहिजे थोडं थोडं. जनार्दन स्वामीच्या जीवनक्रमामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिन्ही तुम्हाला पाहायला मिळेल. अगोदर उपासना खूप केली 12-14 वर्ष 16 वर्ष. नंतर त्याच वेळेस अध्ययन पण केलं शास्त्राचं. नंतर हा कर्मयोग मांडला. ठीक आहे, कोणी कर्मयोगाला मानतं, कोणी कार्याला मानतं, कोणी उपासना, ज्याच्यामध्ये जशी रुची असेल तसं. कोणाला ध्यानधारणेमध्ये उपासनेमध्ये रुची आहे तर ते त्याप्रमाणे वागतात. कोणी कर्म प्राधान्य आहे, कोणी ज्ञान प्राधान्य आहे. आणि म्हणून द्यावं हे जरी तुम्हाला अवघड वाटत आहे समजाल, काही अवघड नाही. आता मोबाईलच्या माध्यमातून काही अवघड राहिलं नाही, काही सगळ्याला माहिती. अशाच प्रकारचं आणि भौतिक अध्ययन करून केलं चांगलं आहे, वाईट नाही. त्यानं प्रपंच चालेल, तुमचा पोट भरेल. मग त्याचबरोबर अध्यात्माचा जर तुम्ही अभ्यास केला तर आणखीन चांगलं. म्हणून जे श्री श्रवणगिरीजी महाराज, आमचे परशुरामगिरीजी महाराज हे कर्मप्राधान्य आहे, कर्माला मानतात, बाबाजीची सेवा. आणि श्रवणगिरी महाराज आता अध्ययन करून हे करतायत. श्री जयरामगिरीजी महाराज पूजापाठला महत्त्व देत आहेत. श्री अरुणगिरीजी महाराज श्रीमद भागवताचं 4 वर्षाचं अध्ययन करून श्री नर्मदा परिक्रमा पायी करून 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाचे असते. 3 चातुर्मास होतात मध्ये. फार गोड आहे, फार दिव्य अनुभव आहे. कोणी जाऊ द्या, अशिक्षित जाऊ द्या, सुशिक्षित जाऊ द्या, उच्च शिक्षित जाऊ द्या, माईची परिक्रमा म्हणजे आल्यावर फक्त तो एवढंच म्हणतो, बाबा खूप आनंद, बाबा काय सांगू, इतका आनंद आहे काय सांगतो. संसारातून क्षीण झालेले लोक, संसार नकोसं वाटणारे लोक, प्रपंच जीवन नकोसं वाटणारे लोकसुद्धा आम्ही सांगतो की आता तुम्ही उद्विग्न झाला ना, मग तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. ऐकलं बेजार का, उच्च शिक्षित आहे, चांगले MS डॉक्टर आहे, फार कौटुंबिक त्रास, काय करू बाबा, शेवटचा विचार करू नका म्हणलं, चांगलं नाही. तुम्हाला माहिती सर्वांना. तुम्ही असं करा, भगवान गुरुचरित्राचं पारायण करा. आता लोक श्रावण महिन्यात गुरुचरित्राचं पारायण करतात, त्याचं पारायण करा. त्या सद्ग्रस्तांनी 21 पारायण केले गाणगापूरला राहून, सद्बुद्धी प्राप्त झाली. नंतर म्हणलं आता काय करू बाबा, झाले पारायण, म्हणून आता नर्मदा परिक्रमा करा. आणि सांगितल्यानंतर आमच्या संतोषगिरी महाराजाकडे ते अनुभव देणारे, इतके गोड अनुभव आहे महाराज. एवढा मोठा शिकलेला, 36 वर्ष ऑपरेशन करणारा, सरकारी नोकरी करणार. मग समजतं की काय, किती गोड आहे, किती गोड आहे, किती जीवन सुंदर होईल महाराज. याच्यामध्ये या. जनार्दन स्वामी सांगतात की या इकडं, हे करा बाबा, हो तुमचं जीवन अतिशय सुंदर होईल, अतिशय सुखाची प्राप्ती होईल. म्हणून द्या श्री अरुणगिरीजी महाराज उच्च प्रकारचं PhD पर्यंत शिक्षण घेतलं, भौतिक जीवनातलं, वैज्ञानिक जीवनातलं, आणि उपरती झाले. आपण कोणालाही प्रेरणा केली किंवा कोणाला सांगितलं नाही की तुम्ही संन्यास घ्या म्हणून. मला माहिती आहे संन्यास धर्म किती कठीण आहे, सोपं नाही. नुसतं भगवस्त्र घालणं म्हणजे संन्यास नाही. संन्यास, सर्व कर्माचा न्यास, सोपं नाही. बोचर माणसाने हरभरे खावं किती अवघड आहे, खाताच येणार नाही, खाल्लं तरी त्रास होईल. तसं चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. आणि म्हणून PhD पर्यंत शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचं
परदेशात जाऊन श्री रमणगिरीजी महाराज ते पण आलेले आहेत. सर्व प्रकारचे जे भगवान आहे त्यांना ओम नमो नारायण आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री अजय महाराज, श्री वैभव महाराज, शिवराम महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना विशेषतः प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. हेमंत भाऊ ठाकरे आहेत, उमेश भाऊ आहेत, समाधान भाऊ आहेत, स्वपन भाऊ आहेत, मनोहर भाऊ आहेत आणि विशेष 2 लाखाचं आणि ते मिक्सर घेऊन आणि आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी समर्पित करणारे आजोबाचे उपकार आहेत. जनार्दन स्वामीला त्यांनी आपल्या काळजाचं देठ म्हणजे जमीन दिलेली आहे. चंद्रकांत पाटील यांचे वडील गोडाजी बाबा क्षीरसागर आणि पोपट बाबा पवार यांनी आपल्याला महामृत्युंजयाची कार्यासाठी किंवा गोसेवेसाठी जमीन दिली. महाराज 3ऱ्या पिढीमध्ये किती चांगलं उगवतं. पाटील परिवार बघा तुम्ही, लहान लेकरं बघा, समजत नाही तरी पैसे द्या पेटीत टाकायचे. इथं असून देत नाही लोक म्हणतात ते लहान मुलं पैसे द्या बाबा आम्हाला पेटीत टाकायचे. हेच पवार आणि त्यांचं कोळामध्ये बघा अशा प्रकारचं निर्माण होणं सोपे नाही. त्यांच्याबरोबरची मुलं पाहतो मी. आमच्या शिवारातले काही प्रकार असा आहे की माहीतच नाही. अनुष्ठान काय, नामस्मरण काय, नित्यनेम काय, काही नाही. खाणं आणि पिणं याच्यापेक्षा दुसरं जीवन मानत नाही. पहा त्यांचं जीवन कसं आहे आणि आपलं जीवन पहा. म्हणून देव ही दृष्टी यायला पाहिजे. हे पण शिका तुम्ही, समजून घ्या. आणि म्हणून संतोष पवार त्यांचं सर्व साहित्य घेऊन आलेत, सगळं नवीन आहे. म्हणून आवाज कसा आहे आणि आता उघडा असल्यामुळं आवाज चांगला आहे. म्हणून द्या हे प्रक्षेपण करणारी मंडळीला 2-5 लाखाचे कॅमेरे आहेत. काही नाही, आश्रमात त्याला पैसे खर्च नाही. त्यांच्या स्वतःच्या याच्यावर देवाच्या कृपेने त्यांची परिस्थिती पण चांगली होत चालली देवा बाबाजींच्या कृपेने. म्हणून या प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला त्रिवार धन्यवाद आहे, नमस्कार आहे. अतिशय ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, मुलगा आहे, शेती वगैरे करतो. रोहन नावाचं, मोहन आणि रोहन अतिशय चांगले दिग्गज कीर्तनकार. त्याला बोलवतात शूटिंगसाठी. काय महाराज काय कृपा आहे मला. तर तिथं पण गोंधण खेळायला पण काही शिकलेलं नाही मुलं, पण असं प्रक्षेपण करून राहिलेत. इतकी माहिती ज्याने त्याच्यातलं माहिती घेतली त्यांना एवढी माहीत नाही तेवढे ते बरं इंग्रजी येत नाही तरी पण तू कसं काय करतं काय अवघडच का इंग्रजी नाही कळत. आता रोहनला काय इंग्रजी कळते का? त्याला सांगितलं इंग्रजीमध्ये भाषण करता येईल, पण ते त्याच्यातलं इंग्रजी समजतं ना. अंगठी बहादर आहे, त्याच्याकडं फोन आहे, मग तू फोन लक्षात कसं ठेवतो म्हणे. बरोबर लक्षात ठेवतो कसं तेच कळत नाही मला, पण मी बरोबर ओळखतो हा फोन ठाकरेचा आहे, हा फोन उमेशचा आहे. आकडे कळतात फक्त. याला काय म्हणणार तुम्ही. म्हणून द्या या मंडळीला धन्यवाद आहे, नमस्कार आहे, त्रिवार वंदन आहे. सर्वांना आणि सर्वांना वंदन करून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं श्रीमद नित्यनेमिधीचं आपल्याला प्रत्येक दिवशी महत्त्व पाहायचं आहे. संक्षिप्त रूपानं का होईना, पण आता गेले 35 वर्षापासून बाबाजीच्या महानिर्वाणापासून 2 अनुष्ठान इथं होतात. श्री क्षेत्र नाशिकला, एक अनुष्ठान श्री कोपरगावला होतं. आणि पहिला दिवस असतो तो नित्यनेमाचं महत्त्व सांगणारा असतो.
जनार्दन स्वामींनी जीवनातले 75 वर्ष घरी असताना सुद्धा जन्मताच योग्य असतात. हे जन्मापासूनच असा नियम होता संप्रदायाप्रमाणे हरिपाठ करणं. तशाच प्रकारचा नियम भगवंतानी याचं वर्णन करताना असं नियमामध्ये जो नियमशील आहे, नियमानं जो बांधून घेतला आहे स्वतःला, हे बंधन वाटत असेल पण उद्याची त्याच्यामध्ये सुखाची मांदी आहे. आज जरी तुम्हाला हे नित्यनेमाचं बंधन वाटत असेल द्या हो, पण याच्यासारखं सुख नाही कोणी. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे, तया जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. आनंद वेगळा, सुख वेगळं, परम सुख वेगळं. आणि म्हणून द्या हो, याच्यामध्ये जो आनंद आहे, याच्यामध्ये जे सुख आहे, जे संतांनी अनुभवलेलं आहे, तेच सुखाचं, तेच साधनाचं वर्णन करताना भगवंतानं सांगितलं की जे नित्यनेमानं मयावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ता मामता. श्रीमद भगवद्गीतेचा भक्तियोग समजून सांगताना 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलं की कोणता भक्त तुम्हाला परमप्रिय आहे. मग भगवंताने सांगितलं की जो नित्यनेमामध्ये स्थित आहे तो मला प्रिय आहे. नित्यस्मरा नित्यस्मरा जनार्दनाला नित्यस्मरा 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 जनार्दनाला नित्यस्मरा 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 जनार्दनाला नित्यस्मरा 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 जनार्दनाला नित्यस्मरा. म्हणून द्या हो, भगवान या ठिकाणी सांगतात की अर्जुना, जो नित्यनेमामध्ये स्थित आहे, थोडा का होईना, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. थोडा तरी नियम, सगळ्या गोष्टीला नियम आहे की नाही. तुम्ही रस्त्यानं चालताना डाव्या बाजूनं चालावं, वळायचं असेल तर हात दाखवावं, इंडिकेटर दाखवावं, जसे नियम आहे रहदारीचे. जीवनाचे सुद्धा तसंच आहे. अनियमित जीवन असेल, तुमच्या जीवनाला काही नियम नसेल तर काय होईल? निरंकुश जीवन म्हणजे अधपात आहे. आणि म्हणून थोडा का होईना, आधी मे आधी ऊन. तुळशीदास महाराज म्हणतात की 1 तास, अर्धा तास, मिनटं, अर्धा मिनटं, एक घडी आधी घडी आधी में पुनिया, एक घडी आधी घडी आधी में पुनिया. तुलसी संगत साधु की फूट कटे अपराशियारा, फूट कटे अपरा. बाबाजी सांगायचे की तुम्ही सकाळी लवकर उठा, कोणतंही कार्य करा, त्याच्यामध्ये यश मिळतं. कोणी असो, सकाळी उठून उद्योग करा, पण उद्योग करायच्या अगोदर ज्याने आपल्याला हे ब्रह्मांड मोलाचं शरीर दिलं आहे त्याचे आभार मानलं पाहिजे की नाही. थोडं आपल्याला लात लागली कोणाला तर आपण तर सॉरी, काही थोडं काही तर कोणी काही दिलं आपल्याला तर आपण म्हणतो थँक्यू, आभारी आहे. मग त्या देवाने एवढं मोठं ब्रह्मांड मोलाचं शरीर दिलं, त्याचं आभार मानलं पाहिजे की नाही, त्याचं थँक्यू मानली पाहिजे की नाही. आणि म्हणून द्यावं, पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी, तया सुखसरी नाही दिली. श्रांत झालेलं शरीर असतं, शरीर थकलेलं असतं, विश्रांती घेतल्यानंतर परत ते ताजेतवान होतं. म्हणून सकाळी उठलं लवकर की अंथरुणावर बसलेलं असताना कराग्रवस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्मध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शन, हा मंत्र म्हणून हाताचं दर्शन घ्यायचं. नंतर आपण जमिनीवर पहिला पाऊल टाकताना समुद्रवस्ते देवी पर्वत्रम स्तनमंडला विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः,
श्री माता पितृदेवता बहनवा सर्व ऋषिकेशाय नमः. आणि ओम मृत्युंजयाय मनात ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शामय रक्ष रक्ष महेश्वरापर्यंत ध्यान करा. एवढंच 3-5 मिनटं लागतात आणि नंतर उजवा पाऊल जमिनीवर टाका. असा नियम किमान चातुर्मास उद्यापासून सुरू झालेला आहे. एकादशीपासून 4 महिने करून पहा. मग तुम्हाला काय वाटतं, तुमची मनोदेवता काय, तुमची प्रसन्नता काय, तुम्हाला दिवसभर कसं वाटतं याचा अनुभव घ्या. माधवगिरी बाबा म्हणतो म्हणून नाही, तुम्ही अनुभव घ्या. भगवान बुद्धाने सांगितलं की मी सांगतो म्हणून ऐकू नका, मी सांगितल्याचा अनुभव घ्या. अनुभवानं जर तुम्हाला ते सिद्ध वाटलं, चांगलं वाटलं, बरं वाटलं तर तुम्ही करा. हे जनार्दन स्वामींनी सांगितलं आहे. अनुभवाले अंगा अनुभवाले अंगा ते मी जगा देत कसे, ते मी जगा देत कसे. अनुभवाले अंगा अनुभवाले अंगा. अनुभवानं म्हणून द्या हो. भगवंताने सुद्धा हे सगळ्यात गीता हे प्रमाण आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र एवं एको मंत्र तस्य नमामि यानी कर्मेप्य तस्य देवस्य सेवा. श्रीमद भगवद्गीताचं आणि महत्त्व सांगताना भगवान महर्षी व्यास सांगतायत की एकच शास्त्र असं आहे की ज्याच्यामध्ये सर्व शास्त्र आहे. 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे, 10 उपनिषद आहे, 18 पुराण आहे. यातलं सारभूत जर काय असेल तत्वार्थ दृष्टिकोनातून तर श्रीमद भगवद्गीता आहे. आणि तीच भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली, त्यातला हा 12वा अध्याय आहे. पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार आविष्कार होऊन 5,500 वर्ष झालेत आणि नंतर ही गीता सर्वसामान्याला समजत नसेल. संस्कृत कोणाला येतं? संस्कृतवाणी देवी केली. संस्कृतवाणी भगवंताची भाषा आहे. म्हणून त्याच भगवंताने भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेऊन तिला मराठीमध्ये केलं, तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणून द्या हो, सगळ्याला वाचता येईल, सर्वांना समजेल, सर्वांना रुचेल अशा प्रकारची भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहे. दररोज 11 तरी ओव्या वाचाव्या. काही नाही, 5-7 मिनटं लागतात. अर्थासह वाचा. किती चांगले चांगले अर्थ आहेत. हरिभक्तपरायण, वैकुंठवासी, प्राचार्य आणि सोनोपंत दांडेकरांनी मराठीमध्ये भाषांतर केलं आहे. गोड आहे फार. वाचा ज्ञानेश्वरी, वाचा ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पाहावी, डोळा पाहावी, हो डोळा पाहावी पाहावी, डोळा पाहावी. पंढरी वाचा आपल्या एका मित्राने आपल्या मित्राला फोन केला की अरे हॅलो काय चाललंय? काय नाही म्हणे, आज रविवार आहे, आज मी गीता ऐकतो. अरे वा, चांगलं आहे. येऊ का मी चहा घ्यायला? ये. गेला त्याच्या घरी. कारण तू गीता ऐकतो म्हणलं आणि तू काय? माझ्या बायकोचंच नाव गीता आहे, आज रविवार आहे, आत्ताच भांडे घासायचं झालं, आता थोड्या वेळानं कपडे धुवायचे, फरशी पुसायची आहे. तिचं जे सांगेल ते भावाजी सांगायचं त्यांच्या भाषेत. जय देव जय देव जय बायको, तुम्ही सांगाल ते मी ऐकू. तुम्ही आता विचारून आला असाल, ज्याचं झालं ते, ज्याचं व्हायचं त्यांनी जाऊ द्या. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम
ज्याचं झालं नाही ते सुद्धा विचारून आले असं. एका मुलीने सांगितलं बाबाजीच्या परिवारात असलं तरच मी लग्न करेल. त्याने बाबाजीच्या परिवारात काय करावं लागतं म्हणजे काय नाही, त्याला 5 अनुष्ठान करावं त्या लग्नाच्या अगोदर. आता ते प्रेम आहे महाराज. आय लव यू म्हणल्यानंतर काय होईल, आजच्या प्रजेला तर फार गोड लागतात, फार गुदगुल्या होतात. आय लव यू म्हणल्यानंतर तिनं पण म्हणायला पाहिजे ना आय लव यू. ती म्हणेल, धार्मिक असेल तर का जरूर म्हणेल, जरूर करा, चांगली गोष्ट आहे. संसार काही वाईट नाही. संसार करावा नेटका, मात्र दिसू नाही तो फाटका. संतांनी अगोदर सांगितलं अवघाचे संसार सुखात. आम्ही पण संसारी कसे, एवढा परिवार करणं, एवढं प्रवृत्ती करणं हे संसार नाही तर काय. आलेल्या लोकांचं जेवण खावण करणं. तुमच्या घरी पाहुणे रावळे आले, तुमची कशी फजिती होती, आमची पण तशीच फजिती होती. एवढे 500-600 पाहुणे येणार आहेत, सगळ्याची खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून द्यावं. पण हा संसार आणि परमार्थातला आहे तुमचा संसार, हम दो हमारे दो फक्त. आणि म्हणून द्यावं. नित्यनियमानं जे काही केलं जातं त्याला फार महत्त्व आहे. म्हणून सकाळची वेळ ही रामप्रहर असतो, त्यावेळेस लवकर उठावं. असं झोपताना सुद्धा जनार्दन स्वामीचं ध्यान करून झोपा, वाईट स्वप्न पडणार नाही. या देहाला अनुभवानं सांगतो तुम्हाला की मला आता 43 वर्ष या क्षेत्रात आहे. लहानपणापासून जनार्दन स्वामीच्या सानिध्यात असल्यामुळं वाईट स्वप्नाचा प्रश्नच नाही. आणि म्हणून द्या वाईट स्वप्न पडतात, मनीवरचे स्वप्ने दिसे. तुम्ही जे दररोज करतात त्याच्यातच स्वप्नामध्ये येतं. काही स्वप्न खरे असतात, काही संकेत देणारे असतात, असे असतात. म्हणून द्या हो अशा प्रकार थोडा, जास्त नाही. आता मी दररोज विधी करतो, पूजा करतो, जप करतो, आणखीन काय करू चातुर्मासात म्हणून आणखी काहीच करू नका. नाही, आणखीन काय सांगा. आता आम्ही सांगितलं तुम्हाला पटणार नाही. एक वेळेस जवाब, अरे मग ते नका सांगू, हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते नका सांगू. करतं काय तुम्ही म्हणजे आहे तेच करा. प्रकृतीला शोषण असं करा. शरीरक्षम प्रथम धर्म. आमची बहीण कोणी सांगितलं चतुर्थी कर, बरं चतुर्थी. लेकरू होत नव्हतं. कोणी सांगितलं सोमवार कर, कोणी सांगितलं मंगळवार कर. आता ते वैभव लक्ष्मी करते, पांढरे बुधवार, ते गुरुवार. म्हणलं फलारच धरणं. मग काय नाही, सोमवार व्रत एकादशी नेनोगत होईल कशी. 2च व्रत सांगितले, एक सोमवार, एकादशी, प्रदोष. कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. भगवान शंकराच्या जर तुम्ही भक्त असाल तर भगवान शंकराच्या शरीरामध्ये 9 ग्रह निवास करतात. सोमवार व्रत केल्यानंतर शनी महाराजाचे असो, कोणत्याही ग्रहाची बाधा असो, शांत होते. तिळबा तुम्ही त्यात फोटो लावलेला आहे. भगवान शंकराच्या शरीरामध्ये 9 ग्रह देवता आहे. म्हणून देव अशा प्रकारचं उपासण्याचा हा मार्ग आहे. म्हणून नित्यनेमानं थोडा का होईना केलं पाहिजे. सगळ्याला नियम आहे. तुम्ही जास्त खाल्लं तर काय होतं, लग्नाचे दिवस आहे, खूप खाल्लं तुम्ही, सोयऱ्याचं आहे, मग काय खा, पोट आपलं आहे, काय होईल. 5चं भंग 2लाच. आणि म्हणून देव सगळ्याला नियम आहे. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा नियम आहे. आणि म्हणून सकाळी उठावं. इथं भगवाननं सांगितलं की सूर्यनारायण उगवला की उगवतो सर्व प्रकाश वाढत 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 संपूर्ण सूर्यनारायण मावळला तरी प्रकाश राहतो. अस्तास गेला जरी अंशमाली, अंशमाली म्हणजे सूर्य, अस्तास गेला जरी अंशमाली, राहे तयाची हेमकांती, त्याची कांती राहते. किती वेळा आपल्याला दिसतं, त्याला आपण अस्तमान म्हणतो. आणि म्हणून जसं काय असे जे महात्मे आहेत, संत आहेत, ते जरी गेले तरी त्यांची कीर्ती राहते. मरावे परी कीर्तिरूपी वर आहे. संताची कीर्तीचं हवेसारखं असतं ते माप. आणि म्हणून देव या ठिकाणी भगवंताने सुद्धा सांगितलं आहे की सूर्यनारायण उगवला की जसं प्रकाश वाढत वाढत जातो तसं प्रथमदर्शनी आपली परिस्थिती चांगली व्हावी, आपल्या दुःख नाहीसं व्हावं, आपल्या संसारात सुख मिळावं, या आशेनं भक्त केला जातो. त्याला अर्थभक्त म्हणतात.
अर्थार्थी म्हणजे काहीतरी चांगली परिस्थिती सुधारावी, त्याला अर्थार्थी म्हणतात. आणि हे दोन्ही भक्त झाल्यानंतर त्याला असं वाटतं की कारण याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे बरं. आपण जी कामना केली, ज्या कामनेनं आपण भगवंताची भक्ती करून राहिलो, व्रत करून राहिलो, तर आपली मनोकामना पूर्ण होऊन राहिली. याचा अर्थ असा की याच्यामध्ये काहीतरी आणखीन काहीतरी सुखाचं आहे, सुखाचा भाग आहे, म्हणून जिज्ञासू. आणि मग ज्ञानी, मग ती फार पुढची अवस्था आहे. मग सर्वांचंच कल्याण व्हावं अशी भावना निर्माण होते हळूहळू. संसारात नाही होऊ शकत. संसारामध्ये दोनच जास्तीत जास्त, अर्थार्थी. मग थोडंफार अनेक प्रकारचे अनुष्ठान झालं, सत्संगात आला, संत सेवेमध्ये आलं, तर मग जिज्ञासा प्राप्त होते. आणि म्हणून देह पहा पाखरे चरून होती झाडावर गोळा, कोठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. गोळा दोन्ही सारखेच, अर्थ वेगळा आहे. कोठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, सोन्यासारखा दिसतं ना सूर्यनारायण आसताच गेला, उगवताना आणि मावळताना. पहा पक्षी होती झाडावर गोळा, संध्याकाळचे पक्षी आपल्या आपल्या घरात उघडा होतात. दोन्ही अर्थ एकच आहे. अशा काही कविता करा, नाहीतर काय कविता आजच्या. पाऊस आला, आपण दोघं वल्ले चिंब झालो, मग पावसात काही कोडे राहणार आहे? त्याला काही कविता म्हणतात. गद्य आहे का पद्य? म्हण बाबाजी म्हणते गद्या पद्याने अशा लोकांना. गद्य आहे का पद्य काय कळतच नाही. आता की व्याकरणच नाही. संपूर्ण जनार्दन स्वामीचं चरित्र आरती निष्काम कर्मयोगीमध्ये आहे आणि भस्मलेपूमध्ये आहे. आमच्या संतोषगिरी महाराजांनी याच्यावर प्रवचन केलं आहे पूर्ण. भस्मलेपुनी प्रभातकाळी मंगलमय वेळी. आणि म्हणून द्या हो, कोणत्याही गोष्टीला जसे नियम आहे तसे परमार्थ क्षेत्रात तुम्ही आलात तर या ठिकाणी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. गंगामाई जिथं उगम पावते तिथं थोडी थोडी, आता तुम्ही गंगोद्वारला गेला असेल, ब्रह्मगिरीची परिदक्षिणा केली आहे, थोडं थोडं थेंब थेंब पाणी पडतं, एक करंगळीसारखी धार. पण पुढं हळूहळू हळूहळू तिला नद्या मिळतात, नाले मिळतात. आता जून महिन्यात, जुलै महिन्यामध्येच सागर भरून चालले सगळं. नाथसागर 60% पुढं भरला. सांगायचं तात्पर्य की आपली गंगामाई हे 2-3 तालुके वलंडले, याच्यातमध्ये 15 ते 16 आणि छोटे छोटे आणि धरणं आहेत, तेवढे भरून गेले. आणि शेवटी राजमहेंद्रला तिचं पात्र 3 किलोमीटरचं आहे, समुद्राला जाऊन मिळते. माऊली या ठिकाणी लिहितात की समुद्राला मिळाल्यानंतर कितीतरी लांबपर्यंत तिचं प्रवाह दिसतं समुद्रामध्ये. समुद्राचं पाणी स्वच्छ असतं, निळं असतं आणि हे पाणी थोडं भुरक्या रंगाचं असतं. मध्ये जाते, समुद्राला जाऊन मिळतं ते समुद्रच होऊन जाते. देव हो, म्हणून अशी माझी भक्ती करता करता हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे मग तुम्हाला आणि निरातिशय आनंद प्राप्त होईल. मग आनंदाचे डोही आनंद तरंग, जिकडं तिकडं तुम्हाला आनंदाचे डोहे आनंद तरंग दिसतील. आपण देव हो हे करता असताना सुरुवाती आज काहींचं पहिलं अनुष्ठान असेल, काहींचं दुसरं असेल, काहींचं तिसरं असेल. 10-15 अनुष्ठान झालेले मंडळी आहेत. पहा त्यांचं प्रपंच कसं आहे. म्हणून अनुष्ठानासाठी काही नियम आहेत. सकाळी लवकर उठायचं, भक्ती संगीताचे कॅसेट लागले की उठायचं, प्रातर्विद्येला जायचं, तिकडं शौचालय आहे तिथं जायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, स्वच्छ करायचं. देव आता काही तुम्ही लहान नाही, मे महिन्यामध्ये लहान लेकरं असतात आणि ते स्वच्छता करत नाही, म्हणून स्वच्छ पाणी जास्त टाकून स्वच्छ करा. दुसऱ्यांना बसताना त्याला किळस वाटू नये म्हणून तिथून आलं की स्नान करावं आणि स्नान झालं की धुतलेले कपडे घालावेत, आसनावर बसावं, भस्म लावा, गंध लावा, काय असेल ते लावा आणि सहसा पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे तोंड करून बसायचं. दक्षिणेकडे तोंड करून बसू नये, ती यमाची दिशा आहे आणि थोडी अशुभ मानली जाते भविष्यशास्त्राप्रमाणे. आणि म्हणून देवधर्म करायचा असेल, कोणताही धर्मकर्म करायचं असेल
तर पूर्व दिशा, तिन्ही दिशा उत्तम सांगितल्या आहे. प्रत्येक दिशेचं महत्त्व आहे. पूर्वेकडं केल्यानंतर आणि सुख मिळतं, पश्चिमेकडे मिळाल्यानंतर लाभ मिळतो, उत्तरेकडं तोंड करून मिळालं तर त्याला निरातिशय आनंद मिळतो, सुख मिळतं, त्याला मोक्ष म्हणतात. दक्षिणे यमाय नमः, ती यमाची दिशा आहे आणि म्हणून त्या दिशेकडे बसू नये. सगळ्यांना मागच्या वेळेस थोडा त्रास झाला स्वयंसेवकाला आणि आश्रमाच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही, म्हणून आता सरकारने सुद्धा नियम केले तर आपण पण नियमात वागलं पाहिजे. आधार कार्ड कशासाठी आहे, मागचा प्रश्न मला सांगत नाही, ते योग्य पण नाही. म्हणून आधार कार्ड जो नंबर आहे तो ते काय थोडी शिस्त लागली पाहिजे. हसा खेळा पण शिस्त पाळा, शाळेत लिहिलेलं असतं ना. म्हणून शिस्त महत्त्वाची आहे. जरी तुम्हाला त्रास वाटेल, आता तुम्हाला मोबाईल नको, व्यसन नको कोणतं. काल एखाद्यानं क्षमा मागितली, बाबा काय करू, तुम्ही जे उदाहरण दिलं ते माझंच आहे. माझ्याच मुलांनी सांगितलं वेळी ओढू नका, पण काय करू मला सवयच लागली ती, त्याशिवाय मला तरतरीच येत नाही. चुकीची गोष्ट आहे. एक भगवत भक्त होता, MSc ॲग्री झाला, पण 6वीत असल्यापासून तंबाखू खायची सवय लागली. MSc ॲग्री झाल्यानंतर चांगलं नोकरी म्हणा काय झालं, जनार्दन स्वामीची सेवा करणारा, त्याला सांगितलं अरे तू तंबाखू सोड, तुला कॅन्सर होईल. जनार्दन स्वामीने स्वप्नात सांगितलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेला, सांगितलं की डॉक्टर तपासव, पोट फार दुखतं. डॉक्टरनं सांगितलं कॅन्सरची पहिली स्टेज आहे. आता बाबाजीने कुठं सोनोग्राफी केली, किती सांभाळतात महाराज, अगोदर शिकवतात, शिकवल्यानंतर तुम्ही ऐकलं तर मग तुमचा सांभाळ करतात. अगोदर तुम्हाला जाग करतात. उठे जागे वाना, भय आले मोठे. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करता भरभरी दुरावसी दूरी, करता भरभरी दुरावसी दूरी. आपलाच गुरुबंधू एक चांगल्या बिचारी परिस्थिती आहे, तो सिगरेट वाढायचा. तर बाबाजी डोलीत बसलेले असे, तो आला, त्यानं दर्शन घेतलं, ते पाकिटच ते बाबाजीच्या पायावर पडलं. त्याला काही कळलं नाही. बाबाजी काय तुझ्या खिशातून पडले, त्यांना काय माहिती. तो लाजला थोडा. अशी थोडीफार लाज पाहिजे महाराज. बाई बिनलाज आहेत, त्यांना काय इलाजच नाही. ते पाकिट पडवून बाबाजी काय रे, सांगायला लाज वाटले म्हणून. सांग काय, सिगरेट आहे. काय काय असतं सिगरेट प्यायचं असतं, काय होतं पिल्यानं सांगता येईल का. अरे म्हणून द्या, पडलं तर पडलंच, परत नाही हात लावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. निश्चय करा ना, का बरं नाही होत. असाध्य ते साध्य करिता साहसन तुका म्हणे अभ्यास. अभ्यासात समर्थ होसी मत कर्म. का बघ सुटत नाही. किती लोकांची दारू सुटलेली आहे, बिगर पाणी टाकून पिणारे होते काही. माझ्या गुरुनी माझं कर्म बदललं बाबा, माझ्या देवानी माझं कर्म बदललं बाबा, माझ्या बाबानी माझं कर्म बदललं बाबा, माझ्या गुरुनी माझं कर्म बदललं बाबा. सरळ होतं.
अभ्यासानं केलं. अभ्यास म्हणजे सतत नको 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 सतत त्या व्यसनाविषयी निगेटिव्ह थिंक म्हणतात, नकारात्मक. सकारात्मक विचारानं किती चांगलं काम होतं, तर नकारात्मक का होणार नाही? नीट लक्ष देऊन ऐका. शिकलेले तुम्ही सर्व, बहुतेक शिकलेले आदिवासी भागातले मुलंसुद्धा हे समजून घ्या. म्हणून हे ज्ञान शिबिर आहे महाराज. इथून हे चांगलं घेऊन जा. काही तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. माधुगिरी बाबाला तुम्ही फार उदो करावा आणि त्यांचा जय जयकार करावा आणि फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जनार्दन स्वामींनी त्यांचा जय जयकार करा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागा, हे आमचं सांगायचं काम आहे. तुमच्या मान प्रतिष्ठेच्या विषयी तुमच्या काही अर्थार्जन तुमच्याकडून काही येतं नाही, काही घ्यायचं नाही. बाबाजी म्हणायचे मी काही तुमच्या धान्यासाठी तुमच्या पैशासाठी येत नाही, तुम्ही हे घ्या बाबाकडून, याच्यासाठी बाबा आलेत. आमचंसुद्धा तेच उद्देश आहे, धर्म जागो जनार्दनाचा, दुसरं काही नाही. तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, कसलीच नाही. परमेश्वराकडून सुद्धा काही अपेक्षा नाही, तर तुमच्याकडून काय ठेवायची गरज आहे? काही नका म्हणून. न लगे मुक्ती धन संपदा संता संगे देई सदा, संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. बस. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे जपू नका, काय मागणे मागू देवा, काय मागणे मागू. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागू, काय मागणे मागू देवा, काय मागणे मागू. आणि म्हणून देव सकाळी लवकर उठावं, हाताचं दर्शन घ्यावं, धरणी माताचं दर्शन घ्यावं, थोड्या वेळ ध्यान करावं, नंतर स्नान करावं, प्रातर्विधीला जाऊन आल्यानंतर स्नान करावं, स्नान केल्यानंतर आसनावर बसावं, आसनावर बसल्यानंतर निरंजनी आतभोवती लावावी. निरंजनी लावताना काळजी घ्या. मागच्या वेळेस काय उदबत्तीची ठिणगी पडली, त्याचं आसन जळून गेलं, असं नका करू. आता तुम्ही काही लहान लेकर नाही, ते लहान लेकराकडून झालेलं होतं. काळजी करून ते दिवा लावायचा असेल तर काळजी घ्या त्याची. तेलाचा दिवा लावतात, कोणी स्तूपाचा लावतात, त्याची काळजी घेतली पाहिजे. भस्म लावा, कपाळावर लावा, हातावर 5 ठिकाणी लावा, 4 ठिकाणी, पोटावर लावा, स्तनावर लावा, पाठीला लावा. भस्माचे 3 प्रकारचे लाटा लावले तर 3 त्रिक 9 प्रकारचे पापाचं क्षालन होतं. भस्ममय माय शिवपुराणामध्ये. किंवा तुम्ही गंध लावा, तुम्ही वारकरी असाल तर गंध लावा. काय तुमची धर्मपरंपरा असेल, तुम्ही ज्या गुरुदेवाकडून मंत्र अनुग्रह घेतला असेल, त्यांची जी परंपरा असेल त्याप्रमाणे. तर काय सक्ती नाही. जनार्दन स्वामीचे वाक्य या देहानं ऐकलेले. तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, कोणत्याही गुरुदेवांचा मंत्र घेतलेला असावा, तो मंत्राचा जप करा. ती गुरुदेव तुम्ही जनार्दन स्वामीमध्ये पहा. तुमचे कोणते गुरुदेव असेल, त्यांचं स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. त्यांचं स्वरूप जनार्दन स्वामीमध्ये पहा. आरशात आपण पाहतो, कोण दिसतं? आपण दिसतो. तसं गुरुदेव हे आरसा आहे. आपले तुमचे जे गुरुदेव असेल त्यांना त्या आरशामध्ये पहा. कोणी संप्रदाय असेल त्यांना रामकृष्ण हरीचा जप असतो त्यांचा. कोणाला वाटत असेल नमःशिवाय जप करा तर नमःशिवायचं करा. पण आपले गुरुदेव भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी नवीन मंत्रानुग्रह घेणाराला. आपण कोणाकडून मंत्र घेतला याला महत्त्व नाही आता, पण आपण जनार्दन स्वामीकडून मंत्र घेतला, त्यांच्या समाधीवर माळ कडं ठेवून जनार्दनाय नमः हा मंत्र सर्वांना जपता येतो. जनार्दनाय नमः हा मंत्र सर्वांना जपता येतो. जनार्दनाय नमः हा मंत्र सर्वांना जपता येतो. हाच महामंत्र आहे आणि हाच आपला गुरुमंत्र आहे. लक्षात घ्या. मुला असो, मुली असो, स्त्रिया असो, पुरुष असो, वृद्ध असो, कोणता असो, किंवा तुम्ही कोणत्या संप्रदायाचे असेल, कोणा नमःशिवाय मंत्र आवडतो तर नमःशिवायचा जप करा. तो मंत्र आपल्याला जनार्दन स्वामींनी दिला असं समजा. तुम्ही रामकृष्ण हरी मंत्र म्हणता असाल, तुमचे गुरुदेव असेल, त्यांनी जनार्दन स्वामींनी हा मंत्र आपल्याला दिला असं समजा. गुरु ही तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धया परयो पेपासे मे युक्तमा मत. ज्या श्रद्धेनं तुम्ही मानतात त्या श्रद्धेनं
म्हणून देव आपले सर्वांचे गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी आहे. त्यांनी आपल्याला हा मंत्र दिला आहे असं समजा. काय झालं, जनार्दन स्वामीच्या महानिर्वाणानंतर वेगवेगळे मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र अनुभव, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही त्याच्यामध्ये काही. आम्ही तर पहिल्यांदाच सांगितलं होतं बाबाजींचं महानिर्वाण झाल्यानंतर विश्वस्त मंडळाच्या मीटिंगमध्ये की जनार्दन स्वामींनी माझ्या गुरुमाऊलींनी जे जे कार्यक्रम काढले वर्षाचे, ते कार्यक्रम त्यांच्या स्थानावर प्रत्येक स्थानावर व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक स्थानावर जे महात्म्य बाबाजीने ठेवलेलं आहे, महाराज जे ठेवलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पण काही बुद्धिभेद करणारी मंडळीनं सांगितलं की हे नाही, अमुक अमुक इथंच व्हायला पाहिजे, यज्ञ इथंच व्हायला पाहिजे, अनुष्ठान इथंच व्हायला पाहिजे, पुण्यतिथी इथंच व्हायला पाहिजे, गुरुपौर्णिमा इथंच व्हायला पाहिजे. आता बिचारा गरीब आहे, एखादा मोलमजुरी करतो, त्याला इतक्या लांब येता येईल का? ज्या ठिकाणी स्थान आहे जनार्दन स्वामी तिथं जाऊन तो गुरुपौर्णिमा करेल, दर्शन घेईल, मग त्याला पावणार नाही. 1400 मंदिरं विश्वामध्ये आहे साईबाबाची, तिथं मन्नत करतात, तिथं साईबाबाची प्रार्थना करतात, त्यांची मनोकामना पूर्ण होत नाही. काय एवढं धनार्जन येऊन राहिलं त्या स्थानाला? किंवा गजानन महाराजाचं म्हणा, कुठं आहे गजानन? परदेशात जर त्यांची कीर्तीपर्यंत पोहोचलेली आहे, त्यांचे ऊर्जा तिथपर्यंत आहे, मग आपण अशी संकुचित, पण आता त्याला विलाज नाही. आम्ही असं सांगितलं तर ते पटलं नाही. आणि आज काय बाबाजीची भाषा, आता किडे दुकान मांडलं, प्रत्येक ठिकाणी होऊन राहिलं. जरूर व्हायलाच पाहिजे अनुष्ठान किंवा यज्ञ किंवा पारायण, चांगलं आहे. म्हणून जेव्हा ठीक आहे, आपले विचार सर्वांनाच पटतील असं थोडे, आणि आपले विचार सर्वांना पटलेच पाहिजे असं पण नाही. ज्याला पटलं ते करतील, नाही पटलं तर. म्हणून देव अशा प्रकारचा नित्यनेम आहे. नित्यनेम इथं मग नित्यनेमी दिला आलंच पाहिजे. आणि आल्यानंतर या ठिकाणी नित्यनेमितीचं महत्त्व समजून सांगणं, चांगल्या लोकांचं ज्यांनी खूप अनुष्ठान केले, इतर ठिकाणी केले आहेत आणि इथं पण केले आहेत, नित्यनिमित्तीचं एवढं चांगलं निरूपण बाबा तुम्ही जनार्दन स्वामीच्या कृपेनं करतात, फार चांगलं आहे. असं संगतीनं सांगितलं तर आम्हाला पटतं, आम्हाला समजतं. फलाराचा असो, 8 प्रकारच्या मंत्राचा असो, नित्यनिमित्तीचा असो, मला बरं वाटलं. चांगला अभ्यास होता बिचारा. मी बऱ्याच ठिकाणी अनुष्ठान केलं आहे, पण मला असं महत्त्व फार चांगलं वाटतं तुम्ही सांगितलं ते. असं पाहिजे देव. जरी आता तुम्ही इथं 500-600 संख्येनं हजर आहे, पण तुम्ही प्रवचन ऐका, लावी प्रवचन, तेव्हा ते तिथं चांगलं दिसतं. घरी चहा पिता आणखीन टिंबाशी गप्पा करता सुद्धा गोड वाटतं. दोन्हीकडं गोडचंच असतं. हे पण गोड आहे आणि ते पण गोड आहे. पण ते सोडा, हे गोड टिकणार आहे, ते गोड थोडंसं काही दिवसानं आंबट होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून द्या हो, नात्यानं मी दिलं यायचं प्रत्येकाने. आसन, माळ आणि वस्त्र उपवस्त्र घालून यायचं. आणि या ठिकाणी आम्ही ध्यानाला बसलो की मंत्र जप करायचा. एक मंत्र एक म्हणे असं जप करा. संतोषगिरी बाबा तुम्हाला सांगतात, दररोज सांगायची गरज नाही. आमचं ध्यान होईपर्यंत तुम्ही जप करायचं. आणि जप करताना ध्यान करायचं. सद्गुरू जनार्दन ध्यानमूलम गुरुमूर्तीमध्ये सांगणार आहे जप. आणि जास्तीत जास्त जप करा. जास्तीत जास्त नियम का करायचे? द्या हो, तुम्ही इमानदारीने नोकरी केली, तो मालक तुम्हाला दिवाळीला बक्षीस देतो की नाही? चांगल्या प्रकारची यथोचित चांगल्या प्रकारची शेती केली, वेळेवर पेरलं, वेळेवर पाणी दिलं, वेळेवर खत दिलं, सगळं नियमानं केलं, चांगलं पीक येतं की नाही? वेळेवर शाळेत गेला, वेळेवर अभ्यास केला तर चांगल्या प्रकारचे मार्क पडतात की नाही? तसं आहे. तुम्हाला नियमामध्ये बांधून का घ्यायचं की याच्यातला एक क्षणसुद्धा तुमचं वाया जायला नको. सगळ्या गोष्टी तुम्हाला चिंता आहे का आपल्याला? आता चहा कोण करील, चहा कोण देईल, तिथं चहा. उद्या जेवायची चिंता आहे का? 2 वेळेस फराळ तुम्हाला ऐकतं मिळतं.
भाजीपाला आणायला जायचं गावामध्ये काहीच नाही, किराणा आणायला जायचं का काहीच नाही, दुसरं काहीच विचार नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, दुसरं काहीच नाही. म्हणून द्या हो एक शिंक जांभळी, अनुष्ठानाचं महत्त्व सांगताना सांगितलं आहे शास्त्रामध्ये, शिंक जांभळी खोकला तितकाच वेळ वाया गेला. शिंक आली, जांभळी आली, खोकला आला, तेवढा वेळ वाया. एक म्हणून क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, तरावा पार भवश. एक एक क्षण तुमचा महत्त्वाचा आहे. आणि जेवढं तुम्ही काटेकोरपणे कराल, कोणाला स्पर्श करू नये, नित्यनेमान राहू आणि बोलू नये, मौन धरावं, एवढं जेवढं तुम्ही काटेकोरपणे कराल तेवढं तुम्हाला निश्चित आणि निश्चित भगवंत सांगितलं परम सुख मिळेल, चांगला आनंद मिळेल, चांगल्या प्रकारचं समाधान मिळेल. हे भगवंताने हात वर करून सांगितलं आहे. तेच जनार्दन स्वामींनी सांगितलं, तेच आम्ही सांगतो. का तुम्हाला नित्य आम्ही सांगितलं की या ठिकाणच्या नियमाला हे जनार्दन स्वामीचे नियम आहे महाराज. या देहानं त्यांना 43 वर्ष पाहिलं आहे. स्वतः जनार्दन स्वामी बसून राहायचे. जनार्दन स्वामींनी पहिलं हे श्रावण महिन्याचं अनुष्ठान केलं तर फक्त 8 ते 10 लोक होते आणि स्वतः जनार्दन स्वामी होते. कोणाला बाहेर जायचं, लग्वीला गेलं हातपाय धुवून ये, गुळणा करून ये, आपल्याला कुठं कळत होतं महाराज हे समाजाला, कुठं कुठं खायचं आणि कुठं नंबर 2 करायचं आणि कुठं नंबर 1 करायचं, उभ्यानं काय आणि चालू काय आणि बसून काय. म्हणून द्याव आणखीन चांगले नियम करायचे असेल तुम्हाला तर लघवी केल्यानंतर ती जागा धुवून काढा. स्त्रियांचं नाही, पुरुषांना लिंग धुतलं तर खूपच चांगलं. जे अनेक प्रकारचे गुप्त रोग हे ते त्याच्यामुळेच येतात. ते जागा चांगली आहे की ती दुर्गंधीयुक्त जागा आहे, ती दुर्गंधी धुतलीच पाहिजे. दुसरं काय असो, गुप्तांगाला साबण लावलीच पाहिजे. जनार्दन स्वामीसुद्धा लावायचे गुप्त दोन्ही अंगाला. आणि आंतरवस्त्र दररोज धुतलेलंच पाहिजे. मधलं वस्त्र, बन्यान म्हणा, अंडरवेअर म्हणा, हे धुतलेलंच पाहिजे. काही काही जे अंडरपॅन्ट हिचं उभ्या सोडलीत उभ्या राहतील, एवढ्या कडक होऊन जायचं. काय सांगतो तुम्हाला, विनोदाचा भाग सोडा, एवढं नाही. आता पूर्वी आमच्या गावाला एक जन्मभूमीला एक बाबा होते, ते घाणं चालवायचे, ते तेलकट व्हायचे. ते बाबा हे धुत जाणं म्हणजे दररोज तेलकट व्हायचे, कुठं धुतो. मी म्हणलं सोडून पहा बरं. मग दुसरी घालायची, सोडली तर खरंच उभी राहिली. दररोजच ते घाणं तेल लागत आहे. तर आता आचारी लोकांचे पाहतो मी, हॉटेलमध्ये स्वच्छ असतं, माग आचारी धुतो का तो, मीठ टाकायची गरजच नाही. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. या ठिकाणी नित्याने मी जे आल्यानंतर आणि चहा आणि थोडा अल्पहार, खारीक सगळ्याला सांगितले चांगली आणा. तुम्ही काय करता, दे रे खारीक. एका जणांना पोतभर खारीक आणून दिले आणि सगळी मध्ये खिडकी पाहिलीच नाही, ती कोणी घ्यायला तयार नाही. कसं काय देतं खिडकी खारीक? म्हणून द्या हो, ज्याला खारीक द्यायचे, ज्याला फळं द्यायचे पाहून घ्या. व्यापारी ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मोंड्याचा माल चांगला असून खाली शेतकऱ्याला माहिती आहे. वर चांगले टमाटे आणि खाली, वर चांगली शिमला आणि खाली बारीक बारीक गोट्या. त्याचा व्यापार आहे, त्याला त्या धंदा येतात. मग ते पाहून घ्या, फळं चांगले आणा, खारीक पाहून आणा, किडकी नको. आणि म्हणून थोडी खारीक देण्यात येईल, चहा देण्यात येईल. परत आसनावर जायचं, लघवीला गेल्यानंतर हातपाय धुवायचे, गुळणा करायचा. परत जर बाहेर जायचं काम पडलं तर स्नान करायचं. जनार्दन स्वामीचे लहान लहान होते, जनार्दन स्वामीची सेवा करायची तर भाऊ बाहेर गेला का आंघोळ करून ये, लघवीला गेला का हातपाय धुवून ये. हे लेकरांना शिकवलं म्हणून तो तुम्हाला शिकून राहिलेत. श्रवणगिरी महाराज म्हणा, संतोषगिरी महाराज म्हणा, हे शिकवलं जनार्दन स्वामींनी महाराज. हे सुचिरभूतपणा आहे. हे तुमच्या शारीरिक दृष्टिकोनातून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि परमार्थाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं आहे.
दुपारच्या वेळेस तुम्ही नंतर जप करायला बसा. दररोज 210 माळी झाले पाहिजे 8 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, आणि 1.25 लाख जप झालाच पाहिजे. काही काही मंडळी माहिती आहे 2-2 अनुष्ठानाचा जप करतात, वेळ वाया घालवत नाही. ठीक आहे, तुम्हाला सवय नाही, बसताला जवळ कळ लागते, उभं राहा, थोडं उभं राहून जप करते. कळ लागली की परत खाली बसा, परत उभं राहा, पण इकडं तिकडं फिरू नका. आणि काय नियम सांगितले, तंबाखू म्हणा, सिगरेट म्हणा, सुटलं तर सुटून जाईल, तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये, माझा वगैरे बाबाच फायदा आहे का? तुम्ही दररोज 2 रुपये 15 रुपयाची सिगरेट प्यायचे, तुम्ही सोडलं, मला काही देणार आहे का तुम्ही? मला काही लागत नाही, मग काही दम मारो दम नाही, मिट जाय गम नाही. गमती जमते सांगतो बाबा. व्यसने सगळी सोडून द्याना, व्यसने सगळी सोडून द्या, सरळपणाचे जीवन जगाना हो, जीवन जगाना हो, जीवन जगाना. निज संदेश शिवाचा, शिवाचा निज संदेश शिवाचा, शिवाचा. भक्ती विना उद्धार काही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. दररोज चक्करला येते तर यज्ञ मंडपाला चक्कर मारला. आता मला त्याची ओळख आहे त्या झाडाची. आता तिथं साधू लोक येतात, बी पडलं आहे ते गांजाचं, एवढं मोठं रोप झालं त्यावर. मी कोणाला सांगणार बा ते उपटून टाका. काल परवा पाहिलं तर आज संपलं. परवाच पाहिलं मी तिथं होतं, परत काल गेलो म्हणलं ते उपटून टाका सांगू कोणाला तरी. एखाद्याला माहीत झालं तर आम्हाला त्याचा अनुभव आहे. आपल्या कारागिरांना ते इथं कुंभमेळा झाला, महाद्वाराचं काम चालू झालं, त्या कारागिराला त्याची ओळख होती, त्यानं ते पाला आणला, भजे केले, आणि मग काय महाराज ते सिमेंट नाही, पाटी सिमेंट नाही तरी चालू शे. शेवटी चक्कर येऊन खाली पडला. 8-10 हजार रुपये लागले त्याला, दवाखान्यात दिलं त्याला, सगळं ते उतरलं. इतकं जो मधुरा पे मधुरा संगे नाचे गाय, नाचे बरं म्हणलं कार कुठं गायब झालो. म्हणजे ओळख असली पाहिजे, कोणाला तरी ओळख आहे. तर आम्हाला ओळख आहे, पण त्याची आम्ही पारख नाही करत. पारख आहे पण अनुभव नाही घेत. म्हणून द्या हो विनोदाचा भाग सोडा. संध्याकाळी दुपारच्या वेळेस थोडा आहारावर प्रवचन होईल, नंतर थोडी विश्रांती घ्या, परत जप करायला लागला, हातपाय तोंड धुवून. संध्याकाळी परत नित्यनेमी म्हणजे इथं आरतीला यायचं, फलाहार घ्यायचा. फलाहारनंतर आरती होईल, आरती झाल्यानंतर वेगवेगळ्या महात्मा लोकांचं प्रवचन होईल, आणि 10-10:30पर्यंत नंतर झोपा. रात्री आता काही तुमच्या हातात मोबाईल नाही का, रात्र मोबाईल पाहत बसतात. एक माया आली माझ्याकडं, आई म्हणे बाबा काय करावं, हे पोरगा रात्रभर मोबाईल पाहतो, दिवसभर झोपून राहतो, काय झालं काय माहिती, कामावर जात नाही, काही नाही. मी आता एकुलती एक मुलगा, तिला कोणी नाही, अनाथ, ती सरकारची थोडीफार मदत येते, त्याच्यावर चालतो, याला काय करावं, काय करू तुम्ही सांगा. कसं जीवन आहे महाराज, कामच करीत नाही, ते विचारून कवर काम करा. 60-70 वर्ष तिचं वय आहे, मग आता लेकरू आहे काय. तो म्हणे ते लग्न केलं, एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, हा असं कधी काम करायचं कधी करत नाही, ती गेली निघून. याच्या डोक्यावर झाला परिणाम. काय परिणाम होतो महाराज, असं परिणाम परमार्थात का बरं नाही होत. व्हायला पाहिजे. नको वाया घालू जन्म हा पुकारचा, नको वाया घालू जन्म हा पुकारचा. विश्वास ठेवया जनार्दनाचा, मी तूपणा सोडून मला जनार्दन पाय, मी तूपणा सोडून मला भगवंत पाय, आवडीने मना जनार्दन गाय, आवडीने मना जनार्दन गाय.
लोकांना जे सांगितलं ते तुमच्या हिताचंही द्यावं. चांगले सगन लोक आहेत, भक्त मंडळाच्या देवाच्या कृपेने परिस्थिती चांगली आहे. 8-8 दिवस संसार सोडून, कामधंदा सोडून इथे येतात. कोण येतं महाराज? किती भक्त आहे आपण? 500-600 होतात. किती येतात नियमानं? ते तुम्हाला कशासाठी सांगतात? जर कोणी नाही ऐकलं, तुम्हाला हे नियम आवडत नसेल, तुम्हाला करायचे नसेल, माझीसुद्धा तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही अनुष्ठानाला बसू नका. जागा खाली करा, दुसऱ्याला बसू द्या जे चांगले आहेत. आणि जे कोणी असं सांगून बी ऐकत नसेल, नाही ऐकत काही की मंडळी घरीच ऐकत नाही, तर फक्त एकाच माणसाचं ऐकतात. माझे पप्पा फार शूर आहेत, कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच नाही ऐकत. मग मम्मीचं कसं काय ऐकतात? मग तिथं नाही काही चालत. तिथं जर चाललं तर मग वर्णात जास्त मीठ रात्री. आणि म्हणून कोणाचं तरी ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर 3दा सांगून माऊली म्हणून तुम्हाला जर 3दा सांगून तुम्ही ऐकत नसाल, तर सरळ त्याला हात जोडायची विनंती करायची की माऊली तुम्ही घरी जा, तुम्ही घरचं ऐका, आता इथं नका ऐका, तुम्ही घरचंच ऐका, निघा, दुसऱ्याला तरी जागा द्या ना. म्हणून तुम्हाला तर वाईट वाटेल माधवगिरी बाबाचं बोलणं आज, पण ते तुमच्या हिताचं आहे. मुलगाला कडू औषध गोड लागतं का? नाही, मी नाही घेणार. आई काय करते? दुधामध्ये साखर टाकते, 2-3 चमचे पाजते, नंतर कडू चमचा देते, नरडत होतो. ते दूध त्याला वाटतं दुधाची, गिळून घेतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तिला जसं माहिती की माझं लेकराला त्रास आहे, यानं हे औषध घेतल्यानं त्याला बरं वाटेल, हे औषध आहे आम्ही देतोय. कडू आहे निश्चित, पण त्याचा परिणाम चांगला आहे. ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल. ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा. जय सियाराम, जय सियाराम. असं अनुष्ठान श्रीरामाचं दर्शन व्हावं म्हणून महर्षी तुळशीदास महाराजांनी श्री क्षेत्र काशीला अनुष्ठान केलं. अनुष्ठानामध्ये त्यांना व्याधी झाली, सगळ्या अंगाला खाजू यायला लागले. काही कधी गंगामाईचं पाणी म्हणा, काय म्हणा, दूषित असतं, त्यांना त्रास झाला. असं त्रास झाला की ते रामनाम ते अनुष्ठानाचं लक्षच नाही, ते खाजाकडंच लक्ष. काय करावं म्हणून त्यांनी आता सगळं सुख देणारा म्हणून त्यांनी हनुमान चालीसा लिहिला. संकटमोचन हनुमान लिहिलं, त्यांनी ते संकट नाहीसं झालं. पण रामरायाचं दर्शन होण्यासाठी काय केलं पाहिजे? दररोज नित्यनियमानं अनुष्ठान करून राहिले पण दर्शन नाही. पण प्रातर्विधीला जाता, पूर्वीची गोष्ट आहे ती, 300-350 वर्षापूर्वी प्रातर्विधीला जाताना असे बाबाजी पण बाहेर जायचे, शेतात जायचे, आपण पण शेतात जायचं. आता घरात निघले. पूर्वी असं होतं की बाहेर जायचं असं नंबर 2ला बाहेर जायचं, लांब जायचं, शेतात जायचं. आणि तिथून आल्यानंतर घरी आल्यानंतर आपण हातपाय धुवून म्हणा, स्नान करून म्हणा, स्वयंपाक करून खातो. आता घरात बाहेर खायचं, घरात नंबर 2 करायचं, असा प्रकार झाला. आता ते प्रातर्विधी करून आले तर धुतलं की थोडंसं पाणी राहायचं. एक झाड होतं, झाडाखाली बसेल, त्या झाडाच्या बुडाला टाकून द्यायचं. बाबाजी पण टाकून द्यायचे, उरलेलं पाणी कुठंतरी झाडाला टाकावं. आणि काय करावं? श्रीराम जय राम, जय जय राम, जय सियाराम, जय सियाराम. अनुष्ठान चाललं, काय दर्शन होईना, तळमळ लागली. अशी आस लागली पाहिजे. श्रद्धया परयो पेप असते मी उत्तमा माता, असं हे झालं पाहिजे. आणि शेवटी खूप दिवस झाले अनुष्ठान आता सोडायचं आपल्याला. ठीक आहे, आपण अनुष्ठानची सांगता करू. आणि म्हणून पाणी टाकलं त्या झाडाला, त्या झाडाखाली एक पिशाचे होते, जे अपघाती मरतात, देव आत्महत्या करतात, ते पिशाची योनीला जातात. आणि त्यांचं खाणं हेच आहे. तुम्ही टाकलेलं पाणी
तुम्ही टाकलेलं त्याच्यात त्यांचं उदरनिर्वाह राहत. किती अवघड योनी, कशाला आत्महत्या करायची. बचेंगे तो और भी लढेंगे. आत्महत्या करू नये. बरेच लोक मनाची विरोध झाला की आत्महत्या करतात. तुम्ही त्या दुःखातून मुक्त होणार आहे का. शास्त्र किंवा गुरुचरित्र असं सहस्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष भूताची योनीत राहावं लागतं. असं कोणी सिद्ध महापुरुष भेटला त्या जागेवर आला तर त्याचा उद्धार करतो, नाही तर त्याच अवस्थेत राहावं लागतं. दुःख संपतं का. नाही. म्हणजे संपायसाठी आपण काहीतरी आणि चांगले उपाय केले पाहिजे. ते पिशाचं सांगितलं की महाराज काय तुम्हाला पाहिजे, तुम्ही मला फार तृप्त केलं, तुम्ही रामरामाचं नाव घेऊन मला दररोज पाणी टाकलं, माझा उद्धार झाला, तुम्हाला काय पाहिजे. म्हणे बाबा मला रामरायाच्या दर्शनासाठी मी हे मांडलं आहे, अनुष्ठान मांडलं आहे. ते म्हणे रामनामाचं नामचं नाही जमत. पिशाची आणि भाज्यांना भूत लागलेलं असतं, काही लागलं तर आमच्याकडं पाहत सुद्धा नाही, देवाकडं पाहत नाही. त्यांचं देवाचं वाकडे ते नका सांगू म्हणजे मग मला दुसरं काही लागत तरी परंतु म्हणे आम्ही प्रयत्न करतो. आता भूताचा राजा वेताळे, गुरु तुम्ही नवनाथ वाचलं, सर्व भूतांचा राजा वेताळे. आणि वेताळाचा मित्र मारुतराय. कुठंतरी लिंक लागते, वचन लावतो आपण. तात्या अण्णा काका एवढं काम करावं. काम करतो पण टेबल खालून काहीतरी पाहिजे. कागद तसं उडून जातो, कागदावर काहीतरी वजन पाहिजे. करतात कामं. बरं म्हणे काय हरकत नाही. त्या भूतानं वेताळाला सांगितलं, वेताळानं मारुतरायाला सांगितलं, अहो मारुतराय ते तुमचे भक्त आहेत रामरायाचे, ते दररोज अनुष्ठान करतात, त्यांना दर्शन द्या ना. म्हणे मग रामरायाला सांगायचं. म्हणे आणखीन मला नाही सांगता येणार, त्यांचं अनुष्ठान त्यांना करावं. जेव्हा रामरायाची कृपा होईल तेव्हा देतील दर्शन. म्हणजे ते दररोज रामायण लिहितात. मग तुम्ही तिथे जातात का. म्हणे हो, जिथं रामायण चालू आहे तिथं मला जावंच लागतं. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र मी तिष्ठते. मी तिथे जाऊन बसतो. मग त्या भूतानं सांगितलं की तुळशीदास महाराज तुम्ही रामायण लिहिता, रामायण सांगता, रामायण वाचताना जो रामायणाच्या सांगण्याच्या ग्रंथाच्या अगोदर जो येऊन बसतो म्हातारा, पांढरे केस आहे, पांढरा कपडा आहे, लाल देह लाली लसेले, लाल कपडे घालणारा, आणि तो येऊन बसतो, सगळं कार्यक्रम झाल्यानंतर जातो. तुमचं पारायण झाल्यानंतर म्हणा, रामायण वाचल्यानंतर म्हणा जातो. तो दुसरं तिसरं कोणी नाही, तो वृद्ध जो आहे तो मारुतराय आहे, त्याचं दर्शन घ्या, तुम्हाला रामरायाची भेट होईल. 2-4 दिवस पाहिलं, खरंच एक म्हातारा, लाल देह लाली लसेल अर्धर लाल लंगूर, वज्रदेह दानव दलम जय 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 कपिसूर. मारुतराय असावे म्हणून देव गेल्यानं तुळशीदास महाराज त्यांचे पाय धरले तर सगळे लोक गेलेलेच होते. मोठं विराट रूप धारण केलं, विकट रूप धरी लंक जरावं, घाबरायचं काम करून दिलं. आणि म्हणे मारुतराय तुम्ही आता दुसरं तिसरं कोणी नाही, तुम्ही मला घाबरू नका. भक्त असतो तो अभय असतो, महाराज भेट नाही तो. आणि म्हणून रामरायाचे पाय धरले, मारुतरायाचे पाय धरले, मला रामरायाची भेट करून द्या. रामरायाची भेट करताना मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही आता दररोज रामायण नित्यनेम करतात ना, विधी रामरायाचा जप करतात ना, घाटावर तुळशी घाट आहे काशीला. म्हणजे तुमच्याकडं जो येईल सकाळी सकाळी तुमच्या पूजेच्या वेळेस त्याचं दर्शन घ्या. ते रामरायाचे सकाळी सकाळी 2 मुलं आले, बाबाजी बाबाजी क्या कर रहे. बोले हम तिलक कर रहे. म्हणून हमको लगाव तिलक. त्यानं लावलं, त्यांचं झालं तिलक लावलं, त्यानं त्या दोघात तिलक लावलं. परत काही दिवस गेले, मारुतराय अजून दर्शन नाही. अरे म्हणते 2 मुलं आले होते ना, ते दुसरे तिसरे कोण होते. राम लक्ष्मण जानकी जय बोलो, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. परत अनुष्ठान केलं, परत ते 2 मुलं आले आणि मग मात्र ओळखलं. कोणी ओळख करून दिली. मारुतराय हे संत आहे महाराज. संत ओळख करून देतात ईश्वराची. कशामुळं.
कशामुळं ध्यानात आहे का तुमच्या? काय शिल्लक पाणी टाकलं त्या झाडाला, एवढे संगती लागून गेली. आणि म्हणून थोडा जरी नियम केला तर तो आपल्याला भगवत प्राप्तीसाठी साधन सुगम होऊन जातं. हेच भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि हेच आपल्याला अनुष्ठानामधून शिकायचं आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. आरतीसाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आपले पुस्तकं हातात ठेवायचे, हात जोडून उभे राहायचे. चला आरतीसाठी, चला आरती ओवाळण्यासाठी चला. ज्यांना माहिती त्यांनी आरती ओवाळण्यासाठी. आश्रमातले विद्यार्थी कोणी असेल बघा, चला. गर्दी करू नका, कॅमेरे पहा, इकडे येऊ नका कोणी. समोर